नमस्कार. खूप दिवसांनी मी आता पुन्हा तुमच्याशी बोलायला तयार झालेली आहे. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मुख्य म्हणजे सगळ्यांचं कसं चाललं आहे? मुलांच्या शाळा कशा चालल्या आहे? तुम्हा पालकांचे आपापले उद्योग सगळे नीट चालले आहेत की नाही? नोकऱ्या नीट चालू आहेत की नाही? आणि मध्यंतरीच्या कोरोना काळामध्ये खूप सगळ्यांना खूप काही काही झेलावं लागलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, मुलांच्या शाळा जरा गडबड झाली, ऑनलाईन सुरू झाल्या. त्याच्यामुळे खूप खूप काही बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेले आहे. पण तरीसुद्धा पालक म्हणून पण आपण शिकतो आहे. मुलंसुद्धा आपापली काही काही शिकायचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा गाडी रुळावर येते आहे आणि खूप दिवसांनी मी पण आलेली आहे रुळावर, हो ना. आता आपण बोलूया. मी आज बोलणार आहे एका नवीन वेगळ्या विषयावर. परवा एका जणाकडे गेली होती. त्यांच्याकडे त्यांची छोटीशी मुलगी होती आणि त्या मुलीने विचारलं त्या आईला की आई, सांग बरं, तुला कोण आवडतं सगळ्यात जास्त? त्या आईने सांगितलं की तूच आवडते मला सगळ्यात जास्त. मग थोड्या वेळाने ती एक 7-8 वर्षाचीच होती. थोड्या वेळाने ती बाबांजवळ गेली. मग बाबांना विचारलं, बाबा सांगा बरं, तुम्हाला कोण आवडतं? तर बाबा पण म्हणाले की अगं तूच आवडते राणी, तूच माझी आवडती आहेस. एवढी खुश झाली ना ती, इतकी खुश झाली ती. लहान मुलांचा मी सगळ्यात जास्त आवडते, बाबांना पण आईला पण, हे अत्यंत सुंदर भाव असणारं वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे तेवढ्याशा त्या एका उत्तराने त्यांचं भावविश्व फुलत जातं. पण हे फुलत जाणारं जे भावविश्व आहे त्याला कुठेतरी आपल्याला कलाटणी द्यावी लागते. साधारण 7-8 वर्षाचं मूल झाल्यानंतर, एक 8 वर्षाचं मूल झाल्यानंतर मग त्याला थोडीशी कलाटणी आपल्याला द्यावी लागते. ती कशी द्यायची बरं? कारण फक्त तू आवडते एवढ्यावर आपल्याला थांबून चालत नाही. आपणही पालक होत असतो ना. मूल जेव्हा होतं तेव्हा आपण फिजिकली पालक होतो, पण मेंटली आणि नंतर भावनिकदृष्ट्या आपल्याला पालक होणं हे शिकावं लागतं. इतकं सोपं नाही आहे पालक होणं, पण पालक होता येतं. आणि आजकाल मी आजूबाजूला बघते आहे, उत्तम पालकत्व निभावणारे पालक मला दिसतात. म्हणजे एकटी कुटुंब आहेत, आईवडील आणि छोटं बाळ एवढंच राहणारी कुटुंब आहेत, पण तरीसुद्धा ते आपलं पालकत्व छान निभवत आहेत, त्यातल्या त्यात प्रयत्न करत आहेत. ही एक चांगला बदल आहे हा. पण तरीसुद्धा आपण आता या मुलांना कसं वळण लावायचं? लहानपणी जसं मूल सगळी खेळणी बाहेर काढून खेळायला शिकतं, पण मग ते त्याला आवरायला आपण लावायला पाहिजे ना. म्हणजे संध्याकाळी सगळं त्याचं खेळून झालं की चल आपण हे सगळं आवरून ठेवूया, ही पण सवय त्याला लावावी लागते ना. असं ठेवून चालत नाही. म्हणजे त्यांनी पसारा करायचा आणि आपण आवरत बसायचं असं होऊ नये. त्याला त्याची जबाबदारीची जेव्हा जाणीव की आपल्याला हे सगळं आवरून ठेवणं गरजेचं आहे, जेव्हा त्याला ही सवय लागते की आणि रोज सांगावं लागतं. असं होत नाही की एकदा सांगून थांबलो आपण. त्याच्यामुळे रोज हे सांगावं लागतं. रोज वर्षानुवर्ष आपल्याला हे सातत्याने सांगावं लागतं. तेव्हा कुठे त्यांना ते वळण लागतं आणि ती सवय पण लागते. त्याच्यामुळे एक पालकांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपल्याला हे सतत सांगावं लागतं. आपल्याला नाही का आपल्या आईवडिलांनी सारखं तेच सांगितलं, मग आपल्याला ते सांगताना त्यांनी कंटाळा नाही केला, मग आपण आपल्या मुलांना सांगायचा कंटाळा का करायचा? आणि ते सुद्धा सांगताना त्यांच्यावर रागवतो आहे, त्यांच्यावर चिडतो आहे, त्यांचा राग आलेला आहे, संताप आलेला आहे, चिडचिड होते आपली, असं कुठेही आपल्या शब्दातून जाणवायला नको. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावाच लागतो ना. आणि हा करताना, आणि खरंच आहे मी तुम्हाला सांगते, इतकं सोपं नाही आहे. इतकं शांत राहणं, इतकं आनंदाने सांगणं, प्रत्येकाला तीच आठवण करून दिलं. अरे कितीतरी मोठी मुलं आहेत, 20-25 वर्षाची मुलं, रोज त्यांना सांगावं लागतं की ओला टॉवेल गादीवर टाकू नकोस किंवा पलंगावर ठेवू नको, तसा रोज सांगावं लागतं. आणि मग शेवटी म्हणजे इतकी वर्ष आपण सांगूनही ते मूल काही बदलत नाही, त्याच्या सवयी काही जात नाहीत. आणि म्हणून आपल्याला पेशन्स ठेवायचा तो किती ठेवायचा असाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल. पण अहो, हीच तर गंमत आहे. जेव्हा त्यांना जाणीव होते, जेव्हा त्यांना म्हणजे एका मुलाचा मला अनुभव आहे. 10 वर्षाचा मुलगा होता आणि 2 किलो तेलाची बरणी त्याला आणायला सांगितली आणि ती बरणी त्याच्या हातातून निसटली. आता लहानच होता, 2 किलो बरणी ती तेलाची, त्यातल्या त्यात बाहेर जरा कदाचित तेल वगैरे लागलेलं असेल तर ती त्याच्या हातून निसटली आणि तेल सगळं सांडलं, म्हणजे वायाच गेला तेल.
आणि आईने येऊन धपाटा घातला त्याला. आणि धपाटा घातल्यानंतर म्हणजे आईला खूप नंतर जाणीव झाली की अरे त्याच्या हातातून निसटू शकलं असतं, हेच आपल्या हातून झालं असतं तर. त्याच्यामुळे जाणीव होणं, मुलांच्या भावना समजून घेता येणं आणि मुलांना त्यांची जाणीव होऊ देणं, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ देणं, हे पण फार महत्त्वाचं आहे. तर जसं मूल आपल्याला विचारतं की तुला कोण आवडतं सगळ्यात जास्त, आणि आपण जसं सांगतो की तूच बेटा, तूच तूच. पण त्याचबरोबर आपण हे पण सांगायला सुरुवात केली पाहिजे 8व्या 9व्या 10व्या वर्षानंतर, मूल जेव्हा 8-9 वर्षाचं होतं तेव्हा, की मला आधी मी स्वतः आवडते आणि मग तू आवडते. मी स्वतः आवडते म्हणजे मग काय आवडतं माझ्यातलं, तर मला मला स्वयंपाक छान करता येतो, मला छान बोलता येतं, मला छान गाणं म्हणता येतं, मला छान सगळ्यांशी संवाद साधता येतो, मला चं स्वागत छान करता येतं. हे मी माझ्यातलं त्यांना सांगू शकली पाहिजे, माझ्यातलं त्यांना सांगू शकला पाहिजे बाबा किंवा मम्मा आणि किंवा आई. आणि मग ते मूल स्वतःला शोधायला लागतं, स्वतःचा विचार करायला लागतं की अच्छा म्हणजे असं पण आपण स्वतःला बघायचं आहे. मग माझ्यात काय चांगलं आहे बरं, मग मी काय काय करू शकते चांगलं, मग मी छान लिहू शकते, मग मी छान गाणं म्हणू शकते, मग मी छान डान्स करू शकते. मग आई बघ ना मी छान डान्स पण करू शकते. मग आईने त्याचं पण कौतुक केलं पाहिजे, त्यांच्यातल्या गुणांचं कौतुक करा. म्हणजे एखाद वेळा मुलांनी पटकन बाहेर कोणी आलं आहे आणि त्यांना पटकन पेपर दिला वाचायला किंवा बसा सांगितलं किंवा त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली किंवा त्यांना पाणी नेऊन दिलं, तर पटकन त्याचं कौतुक करा, पाठीवर एक हात ठेवा. म्हणजे त्यांच्यातल्या चांगल्या ज्या काही सवयी आहेत किंवा चांगले जे काही त्यांची वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचं आपण कौतुक पण करायला शिकलो पाहिजे. आणि मग हळूहळू त्यांना स्वची जाणीव, स्वाभिमानाची जाणीव, स्वतःतल्या इगो त्यांचा फार शार्प असतो बरं. आजकाल मुलांचा इगो फार शार्प असतो. त्यांना 4 लोकांसमोर रागवलेलं चालत नाही, त्यांना 4 लोकांसमोर काही आपण म्हणू शकत नाही, त्यांना 4 जणांमध्ये गेल्यानंतर आपण त्यांना काही कुठे दटावू शकत नाही. मग अशा वेळेला त्या मुलांचा इगो जपायचा तर मग कसा जपायचा, तर त्यांना त्यांच्या वाईट गोष्टींवर आपण कमेंट करायची नाही. वाईट गोष्टी सांगताना नेहमी ते एकट्यात असलं पाहिजे. ते जेव्हा एकटे असतील, जेव्हा फक्त तुम्ही आणि ते मूल असेल तेव्हा तुम्ही सांगा की बेटा तू त्या दिवशी जे वागलास ना ते मला थोडंसं जरा खटकलं, मला नाही बरं वाटलं ते. तुला नाही का वाटत असं की आपलं काही चुकलं असेल म्हणून, पहा बरं विचार करून, काय वाटतंस तुला, म्हणजे खरंच बरोबर होतं का. आता समजा ते काका आले होते आणि मग तू त्यांच्याशी बोललाच नाही, मग तुला चांगलं वाटलं का. समजा तू त्यांच्याकडे गेलास आणि ते तर तुझ्याशी बोलले नाही, तर तुला बरं वाटेल का. असं चालू शकतं का. आपल्याकडे जर कोणी आलं आहे तर आपण बोललं पाहिजे की नाही. तर हे असं त्यांना नीटपणे सांगता आलं पाहिजे. त्यांचा जो शार्प होत चाललेला जो इगो असतो तो आपल्याला नीट जपला पाहिजे आणि तो जपत जपत आपल्याला त्यांना मोठं करायचं आहे. आणि त्यांचा स्वाभिमान, स्वची जाणीव, सगळ्यात पहिल्यांदा स्वची जाणीव आणि मग नंतर त्यांचा स्वाभिमान. आणि स्वाभिमान जो आहे तो स्वाभिमान स्वतःच्या गुणांबद्दल असला पाहिजे, इतरांशी तुलना करून नाही. इतरांशी तुलना करणं योग्य नाही. म्हणजे त्याचं अक्षर खराब आहे पण माझं अक्षर छान आहे, मग मी एकदम चांगला असं नाही. त्याचं अक्षर खराब आहे पण मग तो कदाचित इतरांना मदत करणारा असेल, तो इतरांना कोणाला तरी शाळेतून घेऊन येणारा असेल, कोणाला तरी पोळी वगैरे आपल्या स्वतःतला डबा तो शेअर करत असेल, काहीतरी चांगलं असेल ना. तर चांगलं पाहायला शिकवणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे नुसतं स्वतःबद्दलची जाणीव. आजकाल काय होतं की मुलांना इतरांशी संवाद साधायला खूप जड जातं, कारण शिकवलेलंच नसतं. फक्त स्वतः 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 असं नको आहे. आपल्याला मुलांचा सोशल कोशंट, सामाजिक निर्देशांक आणि भावनिक निर्देशांक हे वाढवणं गरजेचं आहे. बुद्ध्यांक नुसता वाढवून चालणार नाही, तर त्यांचा भावनिक निर्देशांक आणि सामाजिक निर्देशांकसुद्धा गरजेचं आहे वाढवणं, तरच ते समाजात राहू शकतील ना. नाही तर समाजातलं त्यांना म्हणजे काहीही घेणं देणं नसल्यासारखे ते अलिप्त होऊन जातील आणि अलिप्त होऊन गेल्यानंतर त्यांचा संवाद थांबून जाईल, त्यांचं बोलणं एकमेकांशी थांबून जाईल. त्याच्यामुळे असं नको व्हायला. त्यांच्यातलं सगळं जे चांगलं आहे ते इतरांपर्यंत पोचवणंसुद्धा गरजेचं आहे आणि ते स्वतःच पोचवू शकतात. मग त्याच्यासाठी त्यांचा संपर्क पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचा संवाद पाहिजे आणि हा संवाद असेल तरच ते सगळ्यांशी बोलू शकतील, तरच ते सगळ्यांमध्ये मिसळू शकतील. आजी आजोबांशी बोलता आलं पाहिजे, लहान मुलांशी बोलता आलं पाहिजे, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी बोलता आलं पाहिजे. कोण काय बोलतं त्याचे व्ह्यूज आपल्याला ऐकता आले पाहिजे, त्यांची मतं आपल्याला समजली पाहिजे,
त्यांच्या मतांबद्दल आपल्याला विचार करता आला पाहिजे. तर हे आपल्याला सगळं सोशल आपण किती त्यांना करतो, किती सोशली त्यांना सगळ्यांमध्ये घेऊन जातो, सगळ्यांची ओळख करून देतो, सगळ्यांमधलं चांगलं पाहायला शिकवतो, चांगलं बोलणं ऐकायला शिकवतो, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण पुढचा व्हिडिओ आपण नक्की पाहूया. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ पहा, आवडला तर नक्की शेअर करा, आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मला आवडेल. मी उज्ज्वला पाटील, नागपूरला असते. मी एज्युकेशनल काउन्सिलर आहे, शैक्षणिक समुपदेशिका म्हणून मी काम करते आहे गेल्या 2002पासून. आणि त्याच्यामुळे अनेक विषयांवर मला बोलायला नक्की आवडतं. थँक्यू.